काँग्रेस आणि एमआयएम बरोबर भाजपची युती खपवून घेतली जाणार नाही, अशा प्रकारची युती करणाऱ्या स्थानिक नेत्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अंबरनाथमध्ये भाजपबरोबरच्या युतीवर प्रदेश काँग्रेसची कठोर भूमिका. अंबरनाथचे काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह पक्षशिस्तीचा भंग करणारे नगरसेवक पक्षातून निलंबित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूरमध्ये प्रचार सभा. लातूरमधली पाण्याची समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं लातूरकरांना आश्वासन. विकासाच्या मुद्द्यावरच शिवसेना निवडणूक लढते आहे असं सांगत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं एकनाथ शिंदे यांचं अमरावतीतल्या प्रचारसभेत आश्वासन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात प्रचार रॅली. पुण्याला अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचं केलं आवाहन. पुण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपचं संकल्पपत्र जाहीर. कोल्हापूरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महानगरपालिका शाळा आणि रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासह वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात चर्चा. या वर्षात भारत इस्रायल धोरणात्मक सहकार्य आणखी बळकट करण्याच्या मार्गावर भर. भारताला मदत करणाऱ्या देशांशी वेगळ्या पद्धतीनं आणि पाकिस्तानसारखी कृत्य करणाऱ्या देशांशी वेगळ्या पद्धतीनं भारत व्यवहार करेल, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात तब्बल 26 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. आणि T20 विश्वचषक 2026चे सामने भारताबाहेर दुसऱ्या देशात हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं फेटाळली. नमस्कार, 4:30च्या बातमी